सावित्रीबाई फुले यांची जीवनकथा. भारतामध्ये दरवर्षी 3 जानेवारी महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत होत्या. ज्या काळात मुलींना शिकवणे पाप मानले जात होते, त्या काळात त्यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला. 1948 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सामाजिक विरोध, अपमान, अन्याय सहन करून त्यांनी आपले कार्य सोडले नाही. रस्त्यावर जाताना लोक त्यांना शेण, दगड फेकत, पण त्या डोक्यात वह्या घालून शाळेत जात असत. महिला शिक्षणाचे महत्त्व सध्या अधिक वाढले आहे. शिक्षित महिला कुटुंबाला योग्य दिशा देते, मुलांचे संगोपन चांगल्या प्रकारे करते, समाजाच्या प्रगतीचा मोलाचा वाटा उचलते. महिला शिक्षणामुळे स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास निर्भय बनते. शिक्षणामुळेच अंधश्रद्धा, अन्याय, शोषण यांच्या विरोधात आवाज उठवण्याची ताकद निर्माण होते. आजही ग्रामीण व दुर्गम भागात अनेक भागात मुली शिक्षणापासून वंचित आहेत. बालविवाह, गरिबी, सामाजिक रूढी या अडथळ्यांमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. म्हणूनच महिला शिक्षण दिन साजरा करण्यामागील उद्देश केवळ स्मारक नाही, तर समाज जागृती करणे आहे. सावित्रीबाई फुले यांच्या सोबत महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी विशेष कार्य केले. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण सुरू केल्यामुळे आज एक स्त्री स्वतःचा निर्णय स्वतः घेते. म्हणून तर म्हणतात, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार.